हंसराज 2 रन माइनस हो चुका है आपका। बैट्समैन आ चुका है। 2 रन माइनस हो चुका है। गोलंदाजी मार्कवर आलोय तो शिव वैयक्तिक पहिलं षटक संघातर्फे पहिलं षटक टेकतोय तो शिव. पहिला चेंडू वाईट चेंडू. स्ट्राईकला खेळतील ते देवेंद्र सर. बघूया किती रन करतायत किती धावसंख्या मिळवत आहे संघासाठी. जोरदार मारला चेंडू आणि पहिला चेंडू सीमारेषे बाहेर चौकारच्या स्वरूपात 4 धावा स्वतःचं खातं संघाचं खातं 4 या धावसंख्येने ओपन करतायत. संघ पोचतोय 5 या धावसंख्येवरती. नाही तर जोरदार मारण्याचा प्रयत्न. पण 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. संघ पोचतोय 6 या धावसंख्येवरती. जोरदार मारण्याचा प्रयत्न. स्ट्राईकला खेळतो शेषमणी. तिरफाचित होतोय शिव यानं चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. तिरफा उडवलाय तो शेषमणी याचा. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो मातब्बर खेळाडू विजय. त्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली धावसंख्या मिळवली होती. बरेचसे षटकार मारले होते. 4 बॉल झाले. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 चेंडू अजूनही शिल्लक. टाकतील ते शिव खेळतील तो विजय नौका खेळाडू. प्लेस केला 1 धावसंख्या मिळवली. 1 धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकले. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिव याचा खेळ ते देवेंद्र सर. जोरदार मारण्याचा प्रयत्न ग्राउंडच्या दिशेने मारलाय. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती एका गड्याच्या मोबदल्यात 8. धावसंख्या झाली ती 8. 1 गडी बाद 8. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली शिव यानं. 1 गडी बाद केला. 8 धावसंख्या खर्च केली. उगी आता पुढे काय करतोय स्वतः मालक चालक कर्णधार हंसराज. पहिल्या चेंडूमध्ये गर्दी बाद होऊ शकला असता. थोडासा ऍक्टिव्हनेस दाखवला असता तर पण तेवढं सोपं नसतं स्वतःच्या गोलंदाजीमध्ये स्वतः क्षेत्ररक्षण करणं झेल टिपणं. जीवदान मिळालंय ते देवेंद्र यांना. बघूया काय करतायत जीवदानचा काय फायदा घेतायत. आणि 1 धावचं समाधान मानावं लागतं. एका धावसंख्येवरती धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती 9. एका गड्याच्या मोबदल्या संघ पोचतोय 9 या धावसंख्येवरती. आतापर्यंत हसरज यांचं चांगल्या प्रकारे गोलंदाजी चांगल्या प्रकारे फिल्डिंग सेट करून ठेवतायत. जोरदार मारण्याचा प्रयत्नही होता. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या झाली ती 10. एका गड्याच्या मोबदल्यात 10. जोरदार मारण्याचा प्रयत्न. थोडंसं गचाचं क्षेत्ररक्षण शिव यांचं. पण 1 धावसंख्या मात्र अडवू शकले नाहीत. एका धावसंख्येने संघ पोचतोय 11 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राईकला खेळ तो विजय. बघूया षटकार मारतोय का चौकार मारतोय. चांगल्या प्रकारे खेळी करतो हा विजय चांगला खेळाडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न. फक्त 1 धाव. एका धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकतोय. एका धावसंख्येने संघ पोचतोय एका गड्याच्या मोबदल्यात 12. अजूनही दुसऱ्या षटकातील 1 चेंडू शिल्लक. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. मात्र फुलटॉसचा चेंडू होता. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं पण 1 धाव मात्र अडवू शकले नाहीत. एका धावसंख्येने धावसंख्या मात्र पुढे सरकली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ पोचतोय 13 या धावसंख्येवरती. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती मात्र 13. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली ती हंसराज याने. फक्त 5 धावसंख्या दिल्या. बिना गड्याच्या मोबदल्यात 5 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. 8 धावसंख्या टोटल झाली आहे 13. धावांना अजूनही रखडून ठेवलंय.
वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक टाकतोय तो नितेश गुप्ता. पहिला चेंडू मला वाटतं वाईट टाकलाय. धावसंख्या झाली ती 14. कॅपिटल संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक टाकतोय तो नितेश. आणि स्ट्राईकला खेळतात ते देवेंद्र सर. चांगल्या प्रकारे फलंदाजी करतायत आणि उत्कृष्ट झेल टिपली त्यानं. नेटला लागून कॅच घेणं एवढं सोपं नसतं. देवेंद्र सर यांना थोडं नाराज होऊन तंबूत परतावं लागतंय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो मला वाटतं रोहित. लगेच मैदानात यायचं आहे, रेडी राहायचं आहे, वेळ नाही लावायचा आहे. नितेशाची आतापर्यंत चांगली गोलंदाजी. एका पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. पहिल्या चेंडूमध्ये त्याने गडी बाद केला आहे. देवेंद्र सर सारखा मोठा गडी बाद केलाय. धावसंख्या मात्र रखडून ठेवली आहे. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. 2 गड्यांच्या मोबदल्या संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. जोरदार मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. रोहित त्याचा हा मात्र नो चेंडू. स्क्रीनच्या बाहेर पडल्यामुळे पंचांनी नो घोषित केला. याचा फायदा मात्र रोहित किती घेतोय बघूया. फ्रीडची नामी संधी भेटली आहे ती रोहित याला. नितेश याला काही समजू शकत नाही आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन घडून येतंय का बघूया. जोरदार मारण्याचा प्रयत्न पण एक धाव मिळाली. जी नामी संधी मिळाली होती रोहितला त्याचा काही त्याला फायदा घेता आला नाही. आता मात्र स्ट्राईकला खेळेल तो विजय. त्याप्रमाणे तो लास्ट मॅच मध्ये खेळला होता. षटकार चौकार मारले होते त्याप्रमाणे इथं आवश्यकता आहे. धावसंख्या मात्र 16 पर्यंत जाऊन टाकली आहे. हा मात्र ग्राउंड शॉट मारलाय पण फक्त एक धाववरती समाधान मानावं लागतंय. खरोखरच चांगल्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी हंसराज यांच्या संघाकडून. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. जोरदार मारला चेंडू आणि चेंडू मला वाटतं गेला सीमारेषे बाहेर. रोहित यानं चांगल्या प्रकारे टोलावलाय चेंडू. 21 बऱ्याच कालावधीनंतर चौकार दिसला. या 4 धावसंख्येने संघ पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल तो नितेश. खेळेल तो रोहित. या अगोदरच्या चेंडूमध्ये चौकार मारलाय. काय मारतोय बघूया. आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली ती फक्त 23. 2 गडी बाद 23. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडूंमध्ये किती धावसंख्या करतायत बघूया. सन्मानजनक स्कोअर बनवण्यासाठी लवकर सामना चालू करायचा आहे. वेळ लावायचा नाहीये. क्षेत्ररक्षणावरती ताबा घ्यायचा आहे. पेनल्टी लागली जाईल. हंसराज यांनी आपला जरा लक्ष द्यायचं आहे. ऑलरेडी तुम्ही खूप उशिरा सामना चालू करताय. आता मात्र बॉलिंग मार्कवर दिसतोय तो सनी तिवारी. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 4थं षटक टाकतोय तो सनी. षटकार चौकारांची आवश्यकता तूर गवसत नाही आहे विजय याला अजून पण. फक्त एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते ती सनी याची. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण रोहित यांना. निर्धाव चेंडू. जोरदार मारला चेंडू. थोडस गच्च क्षेत्ररक्षण हंसराज यांचं. जोरदार मारण्याचा प्रयत्न पण तेवढीच ग्राउंड शॉट. बराच वेळ झालाय. षटकार चौकार दिसत नाही आहेत. 26 फक्त धाव झाल्या आहेत. धावसंख्या मात्र जकडून ठेवली आहे. आता मात्र षटकार दिसलाय. ज्याप्रमाणे बोललो त्याप्रमाणे लगेचच त्यांना परिवर्तन दिलंय.
फुलटॉसचा चेंडू टाकलाय सीमारेषे बाहेर. याच 6 धावसंख्येने संघ पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती. आता मात्र सन्मानजनक स्कोर दिसत आहे. दोन गड्यांच्या मोबदल्या संघाची धावसंख्या होती ती 32. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, थोडंसं गचाचं क्षेत्ररक्षण, पण त्याचा मात्र फायदा. एक धावसंख्या घेत आहेत आणि रोहितच्या स्वरूपात गडी बाद होतोय. दुसरा रन घेण्याच्या नादात गडी बाद होऊन बसलाय. तिसरा गडी बाद झालाय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या होती ती 32. 3 षटकां संपले ना रे, 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 33. 3 गड्यांच्या मोबदल्या संघ पोहोचतोय 33 या धावसंख्येवरती. लगेचच सामना चालू करायचा आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे शेवटचं षटक टाकतोय तो हरीश पेंडम. बघूया काय करतोय. धावा मात्र रोखून धरल्यात. 33च धावा फक्त झाल्यात. आता मात्र स्वतः कर्णधार तुषार पिल्ले सर ग्राउंडवरती दिसत आहेत. 6 चेंडूंचा नामी संधी त्यांना भेटते तुषार पिल्ले सर यांना. 6 चेंडूंमध्ये किती धावा उभ्या करतायत बघूया. धावसंख्या मात्र झाली आतापर्यंत 33. हरीश याचा पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, पण एकच धाव. हरीश याची आतापर्यंत चांगली गोलंदाजी. आणि पंचांचा निर्णय नो. डायरेक्ट स्पीचच्या बाहेर पडल्यामुळे पंचांनी नो घोषित केला. याचा मात्र नामी संधी भेटते ती बॅट्समन विजय याला. बघूया विजय काय करतोय, कितपत फायदा घेतोय या नोच्या सुवर्ण संधीचा. जोरदार मारण्याचा प्रयत्न घेतलाय, संधीचा चान्स घेतलाय, चेंडू टाकलाय सीमारेषे बाहेर. आता मात्र सन्मानजनक स्कोर दिसतोय 41. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडूंमध्ये किती षटकार चौकार मारतायत, किती स्कोर बनवतायत बघूया. 41 रनांचा स्कोर त्यांनी गाठलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झाली ती 41. विजय खेळतोय 12 या धावसंख्येवर. फ्रीट मात्र चालू राहील. आता मात्र पुन्हा एकदा फ्रीटचा काय चान्स घेतोय, काय जोरदार मारण्याचा प्रयत्न, झेल टिपू शकला असता पण थोडंसं गच्चाचं क्षेत्ररक्षण. फ्रीटची संधी होती पण ती मात्र गमावली. आता मात्र स्ट्राईकला खेळतील ते स्वतः मालक चालक तुषार पिल्ले सर. अवघ्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखरच चांगली गोलंदाजी हरीश पेंडम याची. फक्त 1 षटकार दिला. गोलंदाजीमध्ये मात्र परिवर्तन घडून आणलंय ते हरीश पेंडम यानं. हा मात्र षटकार जातोय वाटतं आणि गेलाय चेंडू गेलाय. चौकारा. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. हरीश याचा आणि जोरदार टोल लावला. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. षटकार मारून षटकाची सांगता केली आणि या 6 धावसंख्येने मात्र सन्मानजनक स्कोर उभा केलाय. 55 धावसंख्या जिंकण्यासाठी 56 रनांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 56 रनांची आवश्यकता. हा मात्र सन्मानजनक स्कोर आहे. आणि मातब्बर खेळाडूंचा संघ, चांगले गोलंदाज घेऊन त्यांनी संघ बनवलाय तो तुषार पिल्ले सर यांनी. जिंकण्यासाठी 56 रनांची आवश्यकता कॅपिटल संघाला. बघूया कोण जिंकतंय आणि कोण हरतंय. यानंतरचा जो संघ आहे तो इंडियन्स आणि नाईट रायडर्स. फार्मा इंडियन्स आणि नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारांनी इथं यायचं आहे. नाणेफेक करून घ्यायची आहे. मला वाटतं अक्षय महाजन सर आणि नाईट रायडर्स संघाचा कोण कर्णधार आहे. नाणेफेक करून घ्यायची आहे. झाली आहे नाणेफेक.
पंचांनी लगेच सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. पहिली जोडी मैदानात उतरली आहे. बॉलरचं नाव घेतलं का तू? 56 रनांचा पाठलाग करताना पहिली जोडी मैदानात कॅपिटल संघाची. स्ट्राईकला खेळतील ते इब्राहिम, नॉन स्ट्राईकला खेळतील ते सर्वेश गुप्ता. आणि संघातर्फे पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सूरज. सूरज हा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो, चांगल्या प्रकारे स्पीड घेऊन गोलंदाजी टाकतो. बघूया काय करतोय. जिंकण्यासाठी 56 रनांची आवश्यकता. 30 चेंडूंचा खेळ. पहिला चेंडू जोरदार टाकलेला चेंडू, रन काढण्याच्या मार्गात इब्राहिम आउट होतोय. पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद केलाय. सूरज याची चांगल्या प्रकारे गोलंदाजी. तेवढेच चांगलं यष्टीरक्षक म्हणून काम पाहतायत ते देवेंद्र सर. चांगल्या प्रकारे यष्टीरक्षण करतायत. दुसरा गडी बाद केलाय मला वाटतं. आणि वर्मा हा मोठा खेळाडू होता. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली सूरज यानं. खरोखरच चांगले खेळाडू, चांगले गोलंदाज घेऊन त्यांनी संघ बनवलाय ते तुषार पिल्ले सर. तिसरा खेळाडू मैदानात पाठवायचा, एवढा वेळ नाही लावायचा आहे. अगोदर डिसाईड करून ठेवा कोण मैदानात येणार. वर्मा यांची जागा भरून काढण्यासाठी येते ते शिव. हा एक मात्र निर्धाव चेंडू होता, पण चोरटी धावसंख्या काढण्यात लेगबाईच्या स्वरूपात एका धावसंख्येने स्वतःचं खातं आणि संघाचं खातं एका धावसंख्येने चालू झालंय. हा मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी. आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केली आहे, एक गडी बाद केला आहे. पुन्हा एकदा गडी बाद झालाय. धावचीच्या स्वरूपात दुसरा गडी बाद झालाय आणि संघातर्फे तिसरा गडी बाद झालाय. धाव संख्या झाली ती फक्त एक. एका रनाच्या मोबदल्यात 3 गडी बाद झालेत. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती. सूरज याचा पुढील चेंडू आणि जोरदार फेकलाय. डोळ्याची पापली हलवता जातोय चेंडू. तिरफाचित होतोय. खरोखरच जो स्पीड आहे त्याच्या गोलंदाजीचा तो खतरनाक स्पीड आहे. एका षटकामध्ये 4 विकेट घेतलेत, 1 धावसंख्या दिली आहे. आजच्या दिवसातील सगळ्यात उत्कृष्ट गोलंदाज मानावा लागेल तो सूरज. 4 गडी बाद केलेत, फक्त 1 धाव दिली आहे. खरोखरच चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय तो रोहित. जिंकण्यासाठी अजूनही 55 रनांची आवश्यकता. जोरदार मारण्याचा प्रयत्न तिवारी याचा. अर्धा संघ गारद करून सोडलाय सूरजनं. आता मात्र गोलंदाजी मार्कवर रोहित. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक. जोरदार मारलाय चेंडू. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. बऱ्याच कालावधीनंतर षटकार दिसलाय. संघातर्फे पहिला, वैयक्तिक पहिला अशा या षटकाराने नितेश यानं धावसलग पत्र पुढे सरकवलंय. धावफलक झालंय ते 8. हो चेंडू. फ्रीडची नामी संधी नितेश याला भेटते. या फ्रीडच्या नामी संधीचा कितपत फायदा घेतोय तो बघूया नितेश. धावसंख्या झाली ती 9. 4 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा वाईट. फ्रीड मात्र कंटिन्यू राहील. धावसंख्या मात्र झाली आहे ती 10. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे ती 10.
दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्कवर रोहित, स्ट्राईकला खेळतो नितेश गुप्ता. पुन्हा एकदा नो, फ्री हिट कंटिन्यू राहिलंय. टोटल 2, डिक्लेअरच्या स्वरूपात 1 प्लस नो, टोटल 2 धावसंख्या झाली ती 12. दुसऱ्या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. थोडंसं मागडं षटक रोहित याचं आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या. जोरदार मारण्याचा प्रयत्न, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन दिसतंय. फक्त 1 धाव भेटली आहे. धावसंख्या होते ती 13. पुन्हा एकदा 1 धाव. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 1 धाव. अजूनही 2 चेंडू शिल्लक. एकोणीस चेंडू आणि 41 रनांची आवश्यकता. अजूनही 1 चेंडू शिल्लक. पंचांचा निर्णय वाईट. 2 हात समांतर करून वाईट घोषित केलाय आणि धावसंख्या होते ती 16. 4 गड्यांच्या मोबदल्यात संघ पोहोचतोय 16 धावसंख्येवरती. जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव. हे षटक मात्र मागडं षटक पडलंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती आणि या खेळाडूने रोहितने 16 धावा दिल्या आहेत. धावसंख्या झाली ती 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 17. अजूनही 18 चेंडू 39 रनांची आवश्यकता. 39. 18 चेंडू आणि 39 रनांची आवश्यकता. समीकरण थोडंसं सोपं आणि कठीण दिसतंय. बघूया काय होतंय, कोण जिंकतंय. गोलंदाजी मार्कवर येतोय तो विजय. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघातर्फे 3रं षटक. 3ऱ्या षटकातील विजय याचा पहिला चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न. खूप गचा असं क्षेत्ररक्षण शेषमणी याचं, सॉरी सूरज याचं. जोरदार टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू. बऱ्याच कालावधीनंतर निर्धाव चेंडू दिसला. आता मात्र 16 चेंडू आणि 38 रनांचं समीकरण राहिलंय. जोरदार मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 3ऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 19. 4 गड्यांच्या मोबदल्यात. जोरदार अपील पंचांनी लावलाय फेटाळून. पंचाशी वाद घालू नये. पंचांशी वाद घालू नये. पंच देतील तो निर्णय फायनल राहील. कोणी पंचांची वाद घातल्यास संघ बाद केला जाईल. आता फ्रीट मात्र कंटिन्यू राहील. स्ट्राईकला खेळतो मात्र तिवारी. आता मात्र समीकरण बदललंय. 14 चेंडू आणि 37 रनांची आवश्यकता आणि स्वतः कर्णधार नॉन स्ट्राईकला हंसराज. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. विजयाचं थोडं मागडं षटक. जोरदार ठोकलाय चेंडू. टप्प्यात दिलाय चेंडू. सीमारेषे बाहेर टाकलाय. खरोखरच तगडी शॉट मारली. खरोखर चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय हा तिवारी. विजयाचं मागडं षटक जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 30 धावा. सॉरी 12 चेंडू आणि आता 30 धावा. प्रत्येक षटकामध्ये 15 रन पाहिजेत. एका षटकामध्ये 15 रन पाहिजेत. 12 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण राहिलंय. आता मात्र गोल फलंदाजीसाठी आले ते स्वतः मालक हंसराज आणि तिकडे राहिले ते स्वतः मालक तुषार पिल्ले. दोन्ही कर्णधार. ऐकला खेळतील ते हंसराज. नाव किती गोड आहे हंसराज. गोलंदाजी मार्कवर दिसतात ते तुषार पिल्ले सर.
वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे चौथं षटक टाकतील ते तुषार पिल्ले सर. तुषार पिल्ले सर यांना चौकार ठोकलाय तो हंसराज यानं. नावाप्रमाणे खेळतोय तो हंसराज. नाव घ्यायला सुद्धा किती गोड वाटतंय हंसराज. 11 चेंडू आणि 26 रनांची आवश्यकता. त्यामधले 6 रन कमी केले. 10 चेंडू आणि 20 रनांची आवश्यकता. मॅच पलटवून जागेवरती आणले तुषार पिल्ले सर यांसारख्या बलाढ्य खेळाडूला तो षटकार ठोकतोय. म्हणजे बॅट्समन मध्ये काही कमी नाही. नावाप्रमाणे खेळतोय हंसराज. आता मात्र निर्धाव चेंडू. हंसराज यांचं नाव किती गोड ठेवलंय. त्याच्या आई वडिलांनी त्याचं नाव मात्र गोड ठेवलंय हंसराज. तुषार पिल्ले सर यांचा पुढील चेंडू. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. आणि सर्व बाहेर जे खेळाडू बसले त्यांच्या सर्व जे कर्णधार आहेत त्यांनी इथं कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचंय. लक्ष द्या जरा. जे जे कप्तान आहे जे जे कर्णधार आहेत त्यांनी कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं आहे. कमिटी मेंबर बोलवत आहेत. अक्षय महाजन सर, अरविंद पाल सर, जे जे कप्तान आहेत त्यांनी सगळ्यांनी इथं यायचं आहे. कमिटी मेंबर बोलवत आहेत. काही डिसिजन घ्यायचे आहेत. सर्व कर्णधारांनी इथं यायचंय. जरा लक्ष द्या. जे कर्णधार आहेत त्यांनी इथं यायचंय. थोडस मागडं असं षटक तुषार पिल्ले सर यांचा. आतापर्यंत 18 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 11 धावा. आता मात्र सोपं आव्हान आणून ठेवलंय. शेवटच्या गोलंदाजावरती पूर्ण डिपेंड आहे. रॉयल चॅलेंजर्स यांचा संघ. दिल्ली कॅपिटल संघाला जिंकायचं असेल तर 6 चेंडूंमध्ये 11 धावा करणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेस आहे त्यामुळे बोलवलं तर कोणी झालं नाही का. सचिन मकवाना सर कुठे असतील त्यांनी इथे यायचं आहे. कप्तान कर्णधार मी एकदा अनाउन्समेंट केली होती. जे कर्णधार आहेत त्यांनी इथे यायचं आहे. जरा लक्ष द्या. अरविंद पाल सर कुठे असेल त्यांनी यायचं आहे. विकास चौरासिया कुठे असेल त्यांनी यायचं आहे. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 3 धावा. समीकरण बदलून टाकलंय. जोरदार मारण्याचा प्रयत्न. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. दिल्ली कॅपिटल संघाला जिंकण्यासाठी, कॅपिटल्स फार्मा संघाला जिंकण्यासाठी फक्त 2 रनांची आवश्यकता. जोरदार मारला चेंडू आणि चांगली झेल टिपली आहे. खरोखरच वाखण्याजोगं क्षेत्ररक्षण असेल तर रोहित याचं. पापनी हलता तो चेंडू आलाय तो त्यांनी चांगला टिपलाय. खरोखरच उत्कृष्ट झेल. आजच्या दिवसातील उत्कृष्ट जो झेल असेल तो आताचा झेल असेल. 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी 2 रन पाहिजेत. ऑलरेडी शॉट आहे वाटतं त्यांच्याकडे कोणतरी.